नवापूर शहरासाठी रंगावली धरणातून पाणी आणण्याची योजना महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे। आणि हे सर्व करत असताना ज्या भागामध्ये हे रंगावली धरण बांधलं गेलं आहे तिथलच्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासामध्ये घेतलं गेलं नाही आणि त्यांच्याकडनं परवानगी घेतली गेलेली नाही। ज्यांच्या जमिनी या धरणामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा न करता डायरेक्ट नगरपालिकेने हा ठराव करून आज टेंडरपर्यंत आणलेला आहे। आमची मागणी अशी आहे, नवापूरला पाणी मिळू नये अशी आमची इच्छा नाही। त्यासाठी नगरपालिकेकडे लाखो रुपयाचा निधी असतो आणि त्यासाठी त्याने ते नियोजन केलं पाहिजे। या उकाई धरणातनं या शहरासाठी पाणी आणण्यासाठी एक योजना नगरपालिकेमध्ये ठराव करण्यात आलेला होता, परंतु त्याला स्टे देऊन रंगावली धरणातून पाणी आणण्यासाठी ही योजना त्यांनी मंजूर केली। जर उकाई धरणातून पाणी आणलं तर नवापूर शेतकऱ्यांनाही अडचण नाही, शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणारं पाण्याची अडचण नाही, परंतु त्यांनी उकाई धरणाचं पाणी आणण्याचं सोडून या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठी ही योजना त्यांनी आणलेली आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की उकाई धरण हे जवळ आहे, इथून आपलं हक्काचं पाणी आहे। हे आज धरण झालं तेव्हा या धरणासाठी या शहरासाठी या तालुक्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे, परंतु ते न आणता हे जे शेतकरी शेतीसाठी वापरतो, जेमतेम शेती करतो, आपली उपजीविका करून आपलं कुटुंब पोसतो, आपल्या शिक्षणाने आपल्या मुलांना शिक्षण देतो आणि तेच पाणी जर शेतकऱ्यांना मिळणार नाही, तुम्हाला सांगतो या नवापूर या रंगावली धरणामध्ये 4 TMC पाणी असतं, त्याच्यातनं 2 TMC गाळ झालेला आहे। 2 TMC पाणी आहे, त्या 2 TMC मधून जर 1 TMC पाणी या नवापूर शहरासाठी आणलं तर 1 TMC पाणी जे आहे ते आमच्या शेतकऱ्यांना पुरणार नाही। आमची विनंती आहे ही योजना ताबडतोब बंद करावी आणि उकाई धरणातून या शहरासाठी पाणी आणावे अशी आमची मागणी आहे। आणि म्हणून नगरपालिकेने हा टेंडर रद्द करावा, शासनाने हा टेंडर रद्द करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच आमची मागणी।